नमस्कार मित्रांनो, कायदा व्हिजन मध्ये तुमचे मनपूर्वक स्वागत आहे. घर भाड्यानं घेताना दिलेला डिपॉझिट परतच मिळत नाही असा अनुभव अनेक भाडेकरूंना येतो. घर रिकामं करूनही घरमालक वेगवेगळी कारणं सांगून डिपॉझिट रोखून धरतो. कायद्यानुसार डिपॉझिट परत देणं बंधनकारक आहे का? मालक किती पैसे कापू शकतो? रेंट अग्रीमेंट नसेल तरी कायदेशीर काय हक्क आहेत? डिपॉझिट वापस दिला नाही तर कायदेशीर काय उपाय करता येतात? तर ह्या व्हिडिओमध्ये कायदा व्हिजन चॅनलवर आपण सविस्तर समजून घेणार आहोत की रेंट डिपॉझिटचे कायदेशीर नियम, डिपॉझिट परत देण्याची वेळ, बेकायदेशीर कपात कोणती, लीगल नोटीस कशी पाठवायची, सिव्हिल केस कशी करायची, ह्या बाबतीतल्या माहितीचा हा व्हिडिओ आहे. प्रत्येक भाडेकरूंसाठी, मालकांसाठी हा खूप महत्वाचा व्हिडिओ आहे. संपूर्ण व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. सोप्या भाषेत रेंट डिपॉझिट म्हणजे काय ते समजून घेऊया. घर मालक सिक्युरिटीसाठी डिपॉझिट घेतो. साधारणतः 2 ते 6 महिन्याचं भाडं असतं. हा डिपॉझिट घर मालकाकडे ठेवला जातो कारण घराचं नुकसान झालं तर ते वापरता येतं. तर पण लक्षात ठेवा की डिपॉझिट म्हणजे घर मालकाचं हे उत्पन्न नाही. भाडेकरूची रक्कम ही डिपॉझिट ठेवलेली आहे. मग डिपॉझिट कशी परत मिळायला पाहिजे ते पुढच्या 30 सेकंदामध्ये समजून घेऊया. जनरली रेंट अग्रीमेंटमध्ये स्पष्ट लिहिलेलं असतं की घर रिकामं केल्यानंतर, चावी दिल्यानंतर म्हणजे 7 ते 30 दिवसामध्ये परत करण्याचं आश्वासन दिलेलं असतं आणि घर मालकाने कालावधीमध्ये डिपॉझिट परत करणं हे बंधनकारक आहे. हा नियम आहे, परंतु महिनोमहिने थांबवलं जातं. कारण नसताना पैसे कापले जातात, हे बेकायदेशीर आहे. नियमाने घरमालक पैसे कधी कापू शकतो? तर आता ते मी सांगतो. घरमालक फक्त ह्या कारणासाठी पैसे कापू शकतो: घराचं मोठं नुकसान झालं असेल, वीज बिल किंवा पाणी बिल बाकी असेल तर डिपॉझिट कापू शकतात. पण पेंटिंगचा चार्ज जर करारात नाही आणि सामान्य झीज जसं नॉर्मल वेअर अँड टियर मनमानी रक्कम कापणे हे बेकायदेशीर आहे. सुप्रीम कोर्ट आणि सुप्रीम कोर्टाचं ऑब्झर्वेशन काय सांगतं? तर नॉर्मल वेअर अँड टियर साठी डिपॉझिट कापता येत नाही. तर अनेक लोक म्हणतात की आमच्याकडे रेंट अग्रीमेंट नाही. जरी रेंट अग्रीमेंट नसेल तर घाबरू नका, तरीही तुम्ही पुरावा देऊ शकता. रेंट रिसिप्ट असेल, बँकेतून ट्रान्सफर केलेली पावती असेल, युपीआयनं पेमेंट पाठवलेला असेल भाड्याच्या रूपाने, व्हॉट्सअपचे काही चॅट्स असतील, काही मेसेजेस असतील, सोसायटी रेकॉर्ड्स असेल, हे सगळं कायद्याने मान्य पुरावे आहेत. जर खरोखर दिलेली डिपॉझिट घरमालक देत नसेल तर मग काय कराल? तर त्याच्यासाठी काही स्टेप्स आहेत. तर स्टेप क्रमांक 1, वकिलांचा सल्ला घ्या. एखाद्या चांगल्या वकिलांमार्फत लीगल नोटीस पाठवा. 7 ते 15 दिवसाची मुदत द्या. 70% केसेसमध्ये नोटीस मिळताच पैसे परत मिळतात. आता स्टेप क्रमांक 2, पोलीस कंप्लेंट करा. जर फसवणूक दिसत असेल, डिपॉझिट वापस येणार नाही असं जर वाटत असेल तर IPC किंवा BNS अंतर्गत तक्रार करणे शक्य आहे. आता स्टेप क्रमांक 3, सिव्हिल केस. रिकव्हरीचा दावा आणता येतो, रिकव्हरी सूट दाखल करता येतो, व्याजासकट खर्चासकट पैसे मागता येतात. पण महत्वाचा एक असा नियम आहे की घर सोडण्यापूर्वी व्हिडिओ काढा, फोटो काढा, रिटर्न हँडओव्हर घ्या किंवा बिल क्लिअर देवाणघेवाणीची पावती घ्या किंवा विटनेस ठेवा. हे असं जर केलं तर घर मालकाचं कोणतंही कारण चालत नाही. मित्रांनो, घर मालकाकडील डिपॉझिट ही तुमची रक्कम आहे, ही तुम्ही घरमालकाला दिलेली दान नाही. कायदा तुमच्या बाजूने आहे. फक्त योग्य माहिती आणि योग्य पावलं उचलणं गरजेचं आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेतलं की डिपॉझिट परत देणं कायद्याने बंधनकारक आहे का? घरमालक किती रक्कम कापू शकतो? डिपॉझिट न दिल्यास कायदेशीर उपाय काय आहेत? कायदेशीर माहितीचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत तुम्ही मन लावून शेवटपर्यंत पाहिला त्याबद्दल तुमचे मनपूर्वक धन्यवाद देतो. उपयोगी वाटला असेल तर एक लाईक, व्हिडिओ शेअर करा आणि काही प्रश्न असतील तर कॉमेंटमध्ये नक्की विचारा. कायदा व्हिजन हे आपले चॅनल तुमच्या हक्काचे चॅनल आहे. कोणत्याही तुमच्या कायदेशीर प्रश्नाचे उत्तर देण्यासाठी तत्पर आहे. नवनवीन माहितीचे व्हिडिओ पाहण्यासाठी बटन दाबून सबस्क्राईब करा. भेटूया पुढील नवीन विषयामध्ये. तोपर्यंत नमस्कार.